एका स्त्रीचं जीवन, कधी कर्तव्यांची शर्यत, कधी नात्यांची जबाबदारी आणि स्वतःला न मिळाला वेळ. आजची कथा आहे एक स्त्री जग जिंकत असताना स्वतःलाच हरवून बसली होती आणि मग तिला भेटला एक आध्यात्मिक मार्ग जो तिचं जीवन बदलून गेला. एका शांत गावात आर्या नावाची एक सामान्य स्त्री राहत होती. दिसायला धाडसी, बोलायला शांत, घर, संसार, नोकरी, मुलांची काळजी सगळंच ती करत होती. पण तिच्या आतमध्ये एक शांत वेदना होती, एक रिकामी जागा जी कोणीच भरू शकत नव्हतं. आर्याचं जीवन रोज सारखंच. सकाळी उठणं, घरकाम, ऑफिस, पुन्हा घरकाम. लोक म्हणायचे, वा किती परफेक्ट आहेस तू. पण तिच्या मनात मात्र प्रश्न होता, खरंच का? मी कोण आहे? माझं स्वतःचं काही आहे का? रात्री झोपताना तिच्या डोळ्यात पाणी यायचं, कारण अख्खा दिवस कोणासाठी तरी घालवला, पण स्वतःसाठी एक मिनिटही नाही. एक दिवशी कामाच्या धकाधकीत आर्या जमिनीवर कोसळते. डॉक्टर म्हणतात, तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूंनी थकले आहात. रेस्ट घ्या, स्वतःला वेळ द्या. पण स्वतःला वेळ तिने कधी दिलाच नाही. त्या रात्री ती भरपूर रडते आणि पहिल्यांदाच म्हणते, देवा, मी हरवत चालले आहे, मला मार्ग दाखव. दुसऱ्या दिवशी तिची चुलत बहीण तिला एका आध्यात्मिक सत्संगमध्ये घेऊन जाते. एक शांत, प्रसन्न स्थान, शांत संगीत आणि तिथे बसलेले गुरुदेव सामर्थ्यानंद. त्यांनी आर्याच्या डोळ्याकडे पाहत हळूच विचारलं, काय शोधत आहात तुम्ही? आर्याचे डोळे पुन्हा भरले. आर्या बोलते, शांती आणि माझं हरवलेलं स्वतः. गुरुदेव स्मित हास्य करत म्हणाले, मुली, शांती बाहेर नाही, जीवनाचा मार्ग आतून सुरू होतो. गुरुदेव तिचे मार्गदर्शक बनतात. ती रोज 10 मिनिटे ध्यान करू लागते, श्वासाकडे पाहू लागते, स्वतःला ऐकू लागते. गुरुदेव सांगतात, स्त्रीची शक्ती तिच्या शांततेत असते. स्वतःला विसरून जग चालत नाही. तू नाही तर तुझं जगही रिकामं होईल. हळूहळू आर्याच्या मनातील काळोखी कमी होत जाते. ती स्वतःला ओळखते. आतल्या आत उजेड निर्माण होतो. ध्यानामुळे तिची मनाची ताकद वाढू लागली. ताण स्वतःहून कमी होऊ लागला. लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःसाठी योग्य काय आहे हे ती ओळखू लागली. तिनं पहिल्यांदाच नाही म्हणण्याची हिंमत मिळवली आणि दिवसातून काही क्षण तरी स्वतःसाठी राखून ठेवायला शिकली. हळूहळू घरच्यांनाही तिच्यातील हा शांत बदल जाणवू लागला. ती अजून पूर्ण बदलली नव्हती, पण आता ती आधीसारखी रिकामी नव्हती. तिच्या मनात शांतता होती, आत्मविश्वास होता आणि एक हलकासा उजळणारा प्रकाश होता जो तिच्यातूनच येत होता. एक सकाळ अशी येते जिथे आर्याच्या आयुष्यात सगळं एकदम कोसळल्यासारखं होतं. मुलांची तब्येत अचानक बिघडते. तिचं मन आधीच अस्वस्थ आणि त्याच वेळी ऑफिसमध्ये कठोर बोलणं, कामाचा ताण, घरात तणाव. जणू तिच्या आयुष्याला कुणीतरी दोन्ही हातांनी हलवत होतं. ती बाहेरून शांत दिसत होती, पण तिच्या आतमध्ये वादळ उठलं होतं. बाहेरून कितीही धीर धरला तरी मन शेवटी थकून जातच. त्या दिवशी संध्याकाळी आर्या स्वतःला आवरू शकली नाही. ती कोसळते. डोळ्यांतून अश्रू वाहायला लागतात. पण यावेळेस ती पूर्णपणे हारत नाही. तिच्यात कुठेतरी एक छोटासा दिवा अजून जळत होता. आज आर्या स्वतःमध्ये परिवर्तन आणून अनेक महिलांना आध्यात्मिक मार्ग दाखवते. त्या महिलांच्या डोळ्यातून दुःख दिसलं की ती त्यांना सांगते, तुम्ही जेवढं जगाला सांभाळता तितकंच स्वतःलाही सांभाळा. शक्ती तुमच्यातच आहे, देव तुमच्यातच आहे. आणि मग त्या प्रत्येक स्त्रीला समजतं, आयुष्य बदलण्यासाठी मोठे चमत्कार लागत नाहीत, फक्त स्वतःवर प्रेम करणं शिकावं लागतं. आर्याच्या प्रवासाने दिलेला संदेश प्रत्येक स्त्रीच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करतो. कथा कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.